आणि हे कुठचंही स्पष्टीकरण न देता अणुऊर्जासारखा प्रकल्प या ठिकाणी तुम्ही आणायचा, ज्याचा धोका किती, काय किती, कुठच्याही गोष्टी ह्या तुम्ही जनतेशी बोलायच्या नाहीत आणि त्यांना कल्पना न देता अचानक कलेक्टर किंवा इतर कोणी अधिकारी येतात, चेक्स घेऊन येतात आणि त्यांची जमीन सातबारावरची सरकारच्या नावावरती करतात. ही कोणती मोगलाई आहे? म्हणजे अजूनपर्यंत काही कळलंच नाही मला. आणि याला मोगलाईच म्हणतात. आणि हा प्रकल्प म्हणजे काही शाहरुख खान नव्हे हो, पोलिसी बळावरती आणायला. आणि म्हणून याची स्पष्टता जोपर्यंत येत नाही या प्रकल्पाची, तोपर्यंत ह्या प्रकल्पाच्या कुठेही जमिनीच्या बाबतीत जे काही सरकार करेल त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असेल. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध हा काय असतो हे सरकारला नक्की माहिती आहे. माझा थोडीच प्रश्न आहे हा नुसता मोबदल्याचा प्रश्न नाही, हा नुसता पैशाचा प्रश्न नाही, हा नुसता जमिनींचा प्रश्न नाही. तर एखादा प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्प येतो, त्याचा धोका देखील लक्षात घेतला पाहिजे. बरोबर? समजा त्या प्रकारचा जर समजा धोका नसेल आणि अशा प्रकारचा प्रकल्प येत असेल, मी कशासाठी विरोध करू? मी काय मेधा पाटकर आहे का वाटेल त्या ठिकाणी नाक उपसायला? त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा काही वैयक्तिक काही विषय नाही आहे. परंतु ही महाराष्ट्रातली जनता आहे, आपली जनता आहे. यांना जर समजा कुठे त्रास होत असेल तर बघायला नको. त्याच्यामुळे माझा हा काही वैयक्तिक असल्या भानगडीमध्ये मी कधी पडलो नाही, पडणारही नाही. बरं का, माझा पक्षही पडणार नाही. परंतु त्यांचं समाधान त्यांनी करावं, विषय संपला. जर 73 सालापासून जर एकही अणुऊर्जा प्रकल्प अमेरिकेमध्ये का नाही झाला, याची काही उत्तर आहेत का? एकही प्रकल्प झालेला नाही 73 सालापासून, मग त्यांच्याकडे का नाही झाला आणि मग इथे का होत आहेत? आणि जर ते होत असतील तर त्याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं.